आत्तापर्यंत मी वांग्याचं बटाट्याचं भरीत पाहिलं आणि खाल्लंही असेल, पण आज आपण बनवणार आहे भोपळ्याचं भरीत. आता त्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतला आहे, त्याचे 2 भाग करून ते गॅसवर छान भाजून घेतलेत. नंतर गॅसवर एक टोमॅटो पण भाजायला ठेवले. हे भाजलेल्या भोपळ्याची वरची साल अशी काळी झालेली आधी चाकूच्या साहाय्याने काढून घेतली आणि नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले. नंतर हे भाजलेलं टोमॅटोचे ही बारीक बारीक काप करून घेतले. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरच्या 7-8 लाल मिरच्या, लसूण आणि तो भाजलेला टोमॅटो एकत्र मीठ घालून एकत्र फिरवून घेतलं किंवा त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली. नंतर गॅसवर कढई मांडली. कढईमध्ये जिरी मोहरी घातली. कढईमध्ये तेल घातलं. तेलामध्ये जिरी मोहरी घातली. त्यामध्ये कांदा घातला. कांदा छान परतून घेतला. कांदा परतल्याच्या नंतर त्यामध्ये जी पेस्ट आपण टोमॅटो आणि मिरच्यांची करून घेतली होती मिक्सरमध्ये ती घातली. नंतर त्यामध्ये हळद घातली आणि छान परतून घेतली. त्यानंतर आपण जे भाजलेला भोपळा होता त्याचे काप करून घेतलेले ते घातले आणि छान झाकून ठेवून शिजवलं. झाकून शिजवल्याच्या नंतर त्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट, हिरवी कोथिंबीर घातली आणि छान परतून घेतलं आणि नंतर छान ज्वारीची गरम गरम भाकरी केली. त्याच्यावर हे भोपळ्याचं भरीत घातलं. आपलं भोपळ्याचं भरीत खायला तयार आहे.